नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. तर आमलकी एकादशीला आवळा एकादशी तसेच रंगभरी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि या दिवशी भगवान विष्णुदेव आणि आवळ्यांच्या वृक्षाची पूजा केली जाते. आमलकी एकादशीचं व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही देखील प्राप्त होतात. ही एकादशी करणाऱ्याला 1000 गायीचं दान केल्याचं पुण्य मिळतं. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूच्या नाभीपासून उत्पन्न झाले होते आणि ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता. त्यांना जाणून घ्यायचे होते की ते कसे जन्माला आले, जन्माचे कारण काय होते. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे असे खूप सारे प्रश्न होते. तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. त्यावेळी भगवान विष्णुदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली, साधना केली. एके दिवशी भगवान विष्णुदेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिलं. भगवान विष्णुदेवांना पाहून ब्रह्माजींचे अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवाच्या त्या अश्रूपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला आणि आवळा वृक्षाचे देव वृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णुदेव म्हणाले की या झाडांमध्ये देवी देवता वास करतील. जो कोणी आवळा वृक्षाखाली त्यांची पूजा करेल त्यांची सर्व पापे ही नष्ट होऊन जातील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल. आणि तेव्हापासूनच दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशीचं व्रत करून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय सेवा देखील केले जातात. तर असाच आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण उद्या आमलकी एकादशीचा तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु या झाडाला तुम्हाला नक्की स्पर्श करायचा आहे. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचं कितीही 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे बघा. तर आता हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, केव्हा करायचा आहे, कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर हा उपाय जो आहे तर तुम्ही उद्या अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. फक्त एका वृक्षाला, एका झाडाला तुम्हाला स्पर्श करून यायचा आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली गेली आहे की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. विशेष स्थितीवरती या झाडांसंबंधित आपण काही उपाय जर केले, काही सेवा केला, त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते. जेव्हा आपण या झाडासंबंधित उपाय करतो त्यावेळी ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील, जीवनातील जी काही संकटे आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते नक्कीच दूर होत असतात. भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत अडीअडचणी येत असेल, कष्ट करून मेहनत करूनही कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर हा उपाय जो आहे तर तुम्ही अवश्य करून बघा. त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर शत्रूंचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल, तुमच्यावरती तो गुप्तवार करत असेल, त्याचप्रमाणे शत्रू दोष नष्ट होण्यासाठी
नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2-3 थेंब गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल तुमच्याकडे नसेल तर गुलाबजल टाका आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका। त्याचबरोबर थोडीशी आवळ्याची पावडर जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, किंवा तुम्ही एखादा अख्खा आवळा जरी टाकला तरी सुद्धा चालेल। या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे। स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि या दिवशी या वस्तू टाकून अंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे। जो पण व्यक्ती या दिवशी या वस्तू टाकून स्नान करतो, अंघोळ करतो, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होत असतात। त्याचबरोबर आयुष्यामध्ये काही संकटे, अडीअडचणी, अडथळे असेल तर ते सुद्धा हळूहळू दूर होण्यास मदत होते। म्हणून तुम्ही या पद्धतीने स्नान आवर्जून करा। यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची नित्यपूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। सोबतच भगवान विष्णू देवांचा फोटो असेल तर त्यांचं तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे, त्यांना एक आवळा अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर 12 तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता तुम्हाला उपाय करण्यासाठी एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे। त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। अगदी थोडंसं टाकलं तरी देखील चालणार आहे। त्याचबरोबर चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे। यानंतर तुम्हाला एक कापसाचं वस्त्र जे आहे, आपण गेजमाळ म्हणतो, तर ते वस्त्र तुम्हाला तयार करून द्यायचं आहे। त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचं आहे। असं तुम्हाला एक कापसाचं वस्त्र जे आहे तर ते घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। एक दिवा, तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे। या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे। या दिवशी भगवान विष्णू आवळ्यांच्या वृक्षामध्ये निवास करत असतात, त्यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढत जाते आणि घरात दारिद्र्य हे येत नाही। सोबतच माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो। सर्वप्रथम त्या आवळ्याच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यावरती दिवा लावून घ्यायचा आहे। यानंतर आपण जे पाणी लोटा भरून नेलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाचा धागा जो आहे आपण घेतलेला तर तो धागा तुम्हाला 7 परिक्रमा करून त्या वृक्षाला 7 वेळा बांधायचा आहे, 7 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मींचं नामस्मरण करायचं आहे। यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला करून तुमच्या मनातील तुम्हाला जी काय इच्छा बोलायची असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। मनोभावे अगदी तळमळीने, कळकळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुम्हाला जर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य नेणं शक्य असेल तर आवर्जून न्या, किंवा एक केळी जरी नेली तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आहे। त्यानंतर पूजा करून या वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं आपल्याला पुराणामध्ये सांगितलं आहे। त्याचबरोबर या दिवशी करवंदाच्या झाडाची देखील पूजा केली जाते। जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे करवंदाचं झाड असेल तर त्याची सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान विष्णुदेव आणि भगवान महादेव निवास करत असतात। आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच भगवान देवाधिदेव महादेवांची देखील पूजा केली जाते। म्हणून जर तुमच्या घराजवळ करवंदाचं झाड असेल तर नक्की तुम्ही या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने विधिवत तुम्हाला पूजन करून आपल्या उजव्या हाताचा किंवा दोन्ही हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काय कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला आपले दोन्ही हात लावून व्यक्त करायची आहे, तळमळीने प्रार्थना करायची आहे। तसेच या
दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला प्रसाद सुद्धा खायचा आहे। या दिवशी जो पण व्यक्ती आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळा खातो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात। जर या वृक्षाखाली बसून तुम्हाला आवळा खाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी आणून या दिवशी आवळा सेवन आवर्जून करा। नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला मिळेल। फक्त पूर्ण श्रद्धा आणि मनोभावे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण की काही वेळा आपल्याला उपायांचे फळ जे आहे तर ते मिळायला थोडा वेळ लागतो, काहींना लवकर प्राप्त होत असतं, परंतु आपल्याला सेवा करणं आणि उपाय करत राहणं आपल्याला करत राहायचे आहे। आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबाला साथ मिळावी म्हणून आपण जी काय सेवा उपासना उपाय करत असतो तर ते आपल्याला श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायचे असतात। त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं। म्हणून अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दोन्हीही झाडाची पूजा करणं शक्य असेल तर दोन्हीही झाडाची पूजा तुम्ही करू शकता। ज्यांना नसेल शक्य, ज्यांना आवळ्याचं झाड मिळेल त्यांनी आवळ्याच्या झाडाची करा। ज्यांना आवळ्याचं झाड मिळत नसेल, करवंदाचं मिळालं तर करवंदाच्या झाडाची पूजा केली तरी देखील चालणार आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही झाडाची करा। तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे, पूजा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशा छान छान नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।